शेतीच्या नवनवीन उत्पादनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी अक्षय कृषी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर सर्वात पहिले मी शेतकरी बांधवांशी सर्वांशी माफी मागतो। कारण असे की तुम्ही विचार करशाल की रेड नेपियर या गवताच्या व्हिडिओ नंतर बरेच दिवस झाले अक्षय कृषी फार्म यूट्यूब चॅनलने नवीन व्हिडिओज टाकला नाही। तर शेतकरी बांधवांनो, याचं कारण असे की अक्षय कृषी फार्म मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करण्यासाठी एका नवीन प्रोडक्ट एका नवीन उत्पादनावर काम करत होता व त्याविषयी आपण लवकरच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर शेतकरी बांधवांनो, आणखीन वाट न पाहता अक्षय कृषी फार्म आपल्यासाठी सादर करीत आहे बाजरी या पिकाची नवीन जात म्हणजेच टर्किश बाजरी। तर आता शेतकरी बांधवांनो, ही बाजरी बघून तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल, याच्यात तुम्हाला काहीतरी वेगळेपणा याच्यात नक्की जाणवत असेल आणि हो, तो वेगळेपणा आहे या बाजरीची उंची। तर आता तुम्हाला वाटत असेल की या बाजरीला एवढी उंची कशी काय आहे, तर आपण आता व्हिडिओ त्याच विषय आहे की या बाजरीची उंची का आहे, ही बाजरी कुठून आली आणि या बाजरीची आणखीन गुणवैशिष्ट्ये आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत। तर चला बघूया। तर आपण सगळ्यात पहिले बघूया की बाजरी आली कुठून। तर या बाजरीच्या नावातच मुळात टर्किश बाजरी, याचा अर्थ ही बाजरी तुर्की या देशाहून आलेली आहे आणि भारतामध्ये सध्या अत्यंत तुरळक ठिकाणी या बाजरीची लागवड झालेली आहे। बाजरीची काही गुणवैशिष्ट्ये, तर सगळ्यात पहिले आपण या बाजरीची बघूया उंची। आता तुम्ही जसं बघू शकता शेतकरी बांधवांनो की कणसासहित या बाजरीची सध्या उंची 10 फूट आहे, कारण ही बाजरी काढणीला आणखीन थोडा काही काळ आहे आणि याचं जे कणीस आहे ते सध्या फ्लावरिंग स्टेज मध्ये आहे, तेव्हा त्याची उंची 10 फूट आहे आणि फुटवा पण बघा भरपूर आहे। तर काढणीपर्यंत या बाजरीची उंची सरासरी 13 ते 15 फूट जाते आणि या कणसाची उंची लांबी जवळजवळ 4 ते 5 फुटापर्यंत जाते, जी सध्या 3 ते 4 फूट आहे। तुम्ही जसं बघू शकता हे कणीस आहे, याची लांबी 3 फुटाहून अधिक आहे, ते इथपर्यंत कणीस आहे, परंतु अजून ते फ्लावरिंग स्टेज मध्ये असल्याने ते पूर्णपणे ओपन झालेलं नाही। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हे कणीस इतकं उंच का जात आहे, आपली जी ट्रेडिशनल बाजरी, जी गावठी बाजरी किंवा इतर काही हायब्रिड बाजऱ्या असतील तर त्याचं कणीस हे सरासरी 1.5 ते 2.25 फुटाचे असते, परंतु ह्या बाजरीचे कणीस इतके 4 ते 5 फुटापर्यंत जाते कसे, तर ह्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देईल। तर आता आपण बघूया की या बाजरीमध्ये आणखीन काय असतं। तर या बाजरीचे आपण बघूया अन्न घटक। आता या बाजरीचं नाव जरी टर्किश बाजरी असलं, ही बाजरी जरी तुर्की देशातून भारतात आलेली असली तरी पण हिच्यामधले जे काही अन्न घटक आहे ते आपल्या गावठी बाजरीप्रमाणेच आहेत। जसे की बाजरीला आपण पिष्टमय पीक असं म्हणतो, कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकाचे प्रमाण हे जास्त असते। तर ह्या बाजरीमध्ये सुद्धा 100 ग्रॅम बाजरीच्या दाण्यामागे 67 ग्रॅम हे कार्बोहायड्रेट असते, 12 ग्रॅम हे प्रोटीन असते, 5 ग्रॅम फॅट असते आणि 1 ग्रॅम मिनरल असतात की जे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असतात। आणि आता आपण बघूया की या बाजरीचे उत्पादन कसे होते। आता तुम्ही जसं बघू शकता की ह्या कणसाची लांबी ही 2 फूट आहे, सध्या 3 फूट, ही जवळजवळ 5 ते 6 फुटापर्यंत सुद्धा जाते, कारण हे आताशी फ्लावरिंग स्टेज मध्ये आहे आणि ही उंची, याची जी लांबी, याची उंची ती आणखीन वाढत जाणार आहे। तर आपली जी काही नॉर्मल बाजरी असते, जी गावठी म्हणा हायब्रिड म्हणा, ज्याचं कणीस सरासरी 1.5 ते 2.25 फुटापर्यंत जास्तीत जास्त होतं, त्याचं उत्पादन किती होतं, 10 क्विंटल 20 क्विंटल पर एकर इतकं उत्पादन होतं। परंतु ह्या बाजरीचं उत्पादन हे आश्चर्यकारकरित्या एकरी 40 ते 50 क्विंटल इतकं होते, कारण सिंपल आहे की कणीसच जवळजवळ दुप्पट तिप्पट लांबी, त्याच्यामुळे उत्पादन हे आणखीनच वाढणार आहे। आणि ही व्हरायटी मध्ये पण काही चेंजेस असल्यामुळे त्याच्यामध्ये जो काही आपले जे फुटवे आहे बाजरीला येणारे त्याची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या एकूण कणसांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामध्ये दाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे व्हॉल्यूम जास्त आहे। पर कणीस जो बाजरीच्या दाण्याचा जो व्हॉल्यूम आहे का कणसामध्ये तो जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच खर्चामध्ये तेवढ्याच जमिनीमध्ये उत्पादन हे जास्त मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण बघूया की आता ही बाजरी आपण बघितली, याची अन्न घटक बघितले, याची उंची बघितली। आता आपण बघूया हवामान। तर ही बाजरी आपण उन्हाळा बाजरी आणि पावसाळा बाजरी दोन्ही प्रकारामध्ये ही बाजरी आपण लावू शकता, त्याला काही अडचण नाही। आणि आता हिची लागवड कशी करावी किंवा हिचं जी काही जमीन आहे तिची निवड कशी असावी, तर शेतकरी बांधवांनो, बाजरी हे पीक कोणत्याही मृदेमध्ये येऊ शकते आणि ही बाजरी हवामानामध्ये चांगला तग धरून ठेवते, कोणत्याही प्रकारचं हवामान असो किंवा लागवडीसाठी कोणती जमीन असो, मग ती काळी असो भुरी असो। जसं तुम्ही बघू शकता ही जी जमीन आहे ही थोडीशी भुरकी जमीन आहे, तर हिच्यामध्ये सुद्धा ही बाजरी अत्यंत परफेक्ट आलेली, एक्सलंट बाजरी आलेली आहे अगदी। तर काळी असो किंवा थोडीशी वाळूची असली, चुनखडी असली तरी पण ही बाजरी योग्यरित्या येऊन जाईल। फक्त खताचे प्रमाण आणि पाण्याचे प्रमाण व्यवस्थित देणे गरजेचे असते आणि तुमचे कष्ट किती आहे त्याच्यावर पण
उत्पन्न कमी जास्त होऊ शकते. आता हिची लागवड कशी करावी, तर ह्या बाजरीची लागवड करताना तुम्ही पेरणी पद्धतीने किंवा हाताद्वारे फुकून सुद्धा या बाजरीची लागवड करू शकता. फक्त काळजी इतकी घ्या की लागवड जी असेल, फुकणी असेल, पेरणी असेल, थोडी पातळ करावी. का, त्याचे फुटवे खूप जास्त होतात. त्याला बाजरी खूप फार दाट होता कामा नये, नाहीतर मग कणसांना यायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडं काहीतरी अंतर असलं की फुटव्यांना फुटायला आणखीन चान्स मिळतो आणखीन. आणि जी कणस आहे, प्रत्येक जो काही काडी असते आपल्या फुटव्याची, त्या प्रत्येक फुटव्यामधून कणीस बाहेर येईल, जेणेकरून उत्पादन आपोआपच वाढणार आहे. तर आज शेतकरी बांधवांनो, तुम्ही अक्षय कृषी फार्म मध्ये बघितली टर्किश बाजरी. आता सगळ्यात मोठा ह्या बाजरीचा प्रश्न असा आहे की याची कणसाची उंची, हे कणीस इतकं उंच का जातं. तर याचं कारण असं आहे का, आपण नैसर्गिकरित्या सांगायचं झालं तर याला मी म्युटेशन हे नाव दिलं याच्यामध्ये. कारण ही बाजरी काय हायब्रिड नाही, ही बाजरी नॅचरल आहे, हे नैसर्गिकच जाते. हिच्यावर कोणत्याही प्रकारची प्रोसेस झालेली नाहीये सध्या, म्हणून याच्यामध्ये मी याला फक्त म्युटेशन म्हणाल. याच्यामध्ये काही क्रॉसिंग झालेली नाही, हायब्रिडच झालेलं नाही हिचं अजून. तर याचं कारण काय असू शकतं की याच्या आधीच्या ज्या काही बाजऱ्या असतील त्या देशामध्ये, तर त्या लोकांनी काय केलं असावं का, जे बाजरीचं ओव्हरऑल पीक आहे त्याच्यामधून त्यांनी मोठमोठे कंस काढले असतील आणि त्या बियाणांद्वारे पुढची बाजरी शेती केली असेल आणि त्याच्यामधून आणखीन मोठे कंस काढून त्याची शेती, जेणेकरून पीक करताना वर्षानुवर्षे सकस आणि लांब कणसांची निवड होत गेल्यामुळं एकूण बाजरीची उंची ही वाढत गेली. आणि जर याच्या पूर्वजाचे जे कणस असतील, पूर्वीकडले पीक जे असेल, याच्या आधीचं जे पीक असेल, त्याची कणसाची उंची जर कदाचित कमी असेल, तर सकस आणि लांब कणसाच्या बियाणांची निवड झाल्यामुळे याची उंची ही आपोआप वाढत गेली. आता तुम्ही जसं बघू शकता, हे एक कणीस आहे, याची लांबी ही जवळजवळ 3 फुटाच्या पुढे आहे. आणि इकडे या, इकडे बघा शेतकरी बांधव, तुम्ही हे कणीस बघा, हे कणीस अजून हे फ्लावरिंग स्टेज मधलं कणीस आहे. याच्यात अजून बियाणं तयार झालेलं नाही आणि हे कणीस अजून जवळजवळ इथपासून निघणार आहे. हे बघू शकता तुम्ही, अजून हे बाहेरच निघतंय कणीस, हे फ्लावरिंग स्टेज मध्ये. तेव्हाच इतकं लांब आहे. जेव्हा याची स्टेज पूर्ण होईल, याच्यामध्ये बियाणं तयार होण्यास सुरुवात होईल, तेव्हा हे किती लांब होईल आम्हाला पण अंदाज नाही. अजून कदाचित ते 6 फुटाच्याही पुढे जाऊ शकतं. म्हणजे ही बाजरी हे एक प्रकारे क्रांती आहे बाजरीच्या पिकामध्ये. शेतकरी बांधव आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून बाजरी उत्पादन घेतात आणि शेतकरी लहान शेतकरी किंवा गरीब शेतकरी असला त्याचं उत्पादन कदाचित थोडं कमी होऊ शकतं. आणि जे काही मोठे शेतकरी भांडवल प्रधान की जे कष्ट होतात, जास्त पैसा होतात, त्यांच्याद्वारे उत्पादन वाढवलं जाऊ शकतं. परंतु ह्या बाजरीद्वारे ही गोष्ट आपण मॅचअप करू शकतो. कशी की, समजा आपण एकरी उत्पादन नॉर्मल बाजरीचं 10 क्विंटल 20 क्विंटल काढलं, तर ह्या बाजरीचा कणीस मोठा असल्यामुळे, बियाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे, व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे आपोआपच उत्पादन 2 ते 3 पट वाढणार आहे. तुम्ही बघा ना, आपलं बाजरीचं कणीस समजा इतकं असलं, तर हे कणीस अजून इतकं आहे म्हणल्यावर इतक्या बियाण्यामध्ये आणखीन इतक्या बियाण्याची ऍडिशन होणार आहे. याचा अर्थ उत्पादन आपोआपच वाढणार आहे. तर या एकूण व्हिडिओचं आणि हे उत्पादन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं तात्पर्य इतकंच आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ व्हावी, बाजरीच्या पिकामध्ये क्रांती व्हावी, गरीब शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळावा आणि आणखीन ओव्हरऑल उत्पादन वाढावे, हाच आमचा उद्देश आहे ही बाजरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तसेच या बाजरीचं ताट लांब असल्यामुळं कणीस काढल्यानंतर या ताटाचा उपयोग तुम्ही ॲज अ चारा म्हणून सुद्धा करू शकता जनावरांना. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करण्यास अजिबात सुद्धा विसरू नका. आणि तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन तुमच्या शेतकरी बांधव असतील, बंधू भगिनी असतील, मित्र असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ज्यांच्याकडे पाणी कमी आहे, जमीन कमी आहे, त्यांना सुद्धा या पिकाद्वारे भरघोस उत्पादन मिळवून त्यांच्या सुद्धा आर्थिक समृद्धीमध्ये नक्कीच भर पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला या बाजरीचे बियाणे माफक दरामध्ये आणि मुबलक प्रमाणात हवे असतील तर त्वरित खाली दिलेल्या संपर्क क्रमांकाद्वारे अक्षय कृषी फार्मला कळवा, संपर्क करा आणि माफक, योग्य दरात आणि अतिशय उच्च क्वालिटीचे बियाणे मिळवा. तर आज हा प्रोडक्ट आपल्यासमोर प्रस्तुत करून मी अक्षय कृषी फार्मचा प्रवक्ता थांबतो इथेच. नमस्कार.